नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आपण एक सिरीज बनवत आहोत दिव्यांग टक्केवारी नेमकी कशी ठरवली जाते याविषयी. ॲक्च्युली हे मेडिकल फील्डसाठीचं कन्सर्न आहे. डॉक्टरांनी दिव्यांग टक्केवारी ठरवताना नेमकं काय करायचं, कोणते कोणते पॅरामीटर्स वापरायचे, विविध दिव्यांग प्रकारानुसार नेमकं काय करायचं, बहुविकलांग असेल तर त्याच्यासाठी कसं पॅरामीटर्स ठरवायचे, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटने 12 मार्च 2024 रोजी नोटिफिकेशनद्वारे दिलेल्या आहेत. या गोष्टी हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहेत. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये सगळे मेडिकल टर्म्स आहेत. तरी पण या गोष्टी जर आहेत, हे पेपर जर आहेत, तर मला किंवा तुम्हाला, आपण दिव्यांग आहोत, आपल्याला पण या गोष्टीची थोडीशी माहिती मिळावी. नेमकं कसं ठरवलं जातं, काय केलं जातं, या गोष्टी आपल्याला पण ज्ञात व्हाव्या. आणि त्याच्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण जाणवतो माझ्यावर अन्याय झाला वगैरे असं हे सगळं जे बोललं जातं, झाला नाही झाला हे नक्की नाही. म्हणजे हे नाही सांगता येणार आपल्याला इथं बसून. जर एखादा डॉक्युमेंट नसेल तर त्याविषयी आपण काही नाही बोलू शकत. पण असं काही जर मनात वेगवेगळे विचार येत आहेत, थोडीशी शंका येते आणि माझा अधिकार आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. या सगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ही सिरीज चालू करतो आहे. आपण आत्तापर्यंत या सिरीजचे एक 4-5 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि त्याच्यानंतर आलेलं दिव्यांगत्व. क्रॉनिक म्हणजे जुनं, न्यूरोलॉजिकल म्हणजे नसाच्या संदर्भातली अडचण. हे कधी होतं माहिती का? ज्यावेळेस आपल्या मेंदूमधून निघणाऱ्या नसा, आपल्या मेंदूचं कार्य, ज्या मेंदू ऑर्डर देतं आणि ते कार्य आपल्या नसा सगळ्या करतात, तर या नसा ज्यावेळेस इन्व्हॉल्व होतात मेंदूमधून निघणाऱ्या, वाक्य लक्षात ठेवा, इथं पण तेच दिलं आहे की सेंट्रल अँड अप्पर मोटर न्यूरॉन लिजन्स. तर ज्यावेळेस हे होतं आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी, त्याच्याचबरोबर सेन्सरी, एखादी गोष्ट आहे आणि ते आपण मेंदूला सांगतोय, लक्षात येतं आहे, सांगितल्यानंतर मेंदूला जरी कळत असली तरी मेंदूची जी ऑर्डर आहे, यस हे काम करा, ती प्रॉपर येत नसेल, तर यावेळेस जी कंडिशन तयार होते त्याला क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स असं म्हणतात. तर याच्यासाठीचे पॅरामीटर्स देताना समजा एकापेक्षा जास्त जर गोष्टी इन्व्हॉल्व झालेल्या असतील शरीराच्या, तर त्यावेळेस एक फॉर्म्युला असतो A+B (90 - A / 90). हा एक फॉर्म्युला असतो. त्यातले A ही जास्तची व्हॅल्यू असते, मोठी व्हॅल्यू असते, आणि B ही कमीची व्हॅल्यू असते, लोअर व्हॅल्यू असते. याच्याबद्दल मी माझा जो पहिला व्हिडिओ आहे भाग 1, त्या व्हिडिओमध्ये या फॉर्म्युल्याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार मल्टिपल डिसॅबिलिटीमध्ये आपलं दिव्यांगत्व ठरवलं जातं. आता त्याच्यानंतर मोटर सिस्टम डिसॅबिलिटी आणि सेन्सरी सिस्टम डिसॅबिलिटी, अशा 2 गोष्टीच्या डिसॅबिलिटी क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये विचाराधीन असतात. तर त्याच्यातलं पहिली गोष्ट स्ट्रोक, आघात. स्ट्रोकचा अर्थ होतो आघात. आघात म्हणजे कसं, मेंदू ब्लड प्रेशर वाढलं किंवा काहीतरी झालं आणि किंवा आणखीन इतर प्रकारे इजा होऊन मेंदूमध्ये काहीतरी झालं, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि त्याच्यानंतर तो जो मेंदूचा जो भाग आहे तो कार्य करणं कमी झालं आणि याच्यामुळं होणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्ट्रोकमध्ये मोडतात. तर या स्ट्रोकमध्ये इव्हॅल्युएट करत असताना नेमकं कसं करायचं त्याच्याबद्दलचं सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. की नील कधी असेल, स्ट्रोक झाला तरी कुठलंही लक्षण नाही आहे तर त्यावेळेस नील असेल. त्याच्यानंतर आपण जर रोजच्या ॲक्टिव्हिटीज, युज्युअल ड्युटीज अँड ॲक्टिव्हिटीज जर आपण कॅरी करू शकतो तर त्यावेळेस त्याचं टक्केवारी 30% कमी द्यायची असते. त्याच्यानंतर की अनेबल टू कॅरी आउट ऑल प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीज बट एबल टू लुक आफ्टर ओन अफेअर्स विदाऊट असिस्टंट. पण जरी आपण ॲक्टिव्हिटीज करू शकत नसलो, प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीज, तरी पण आपण जर असिस्टंटशिवाय जर काम करत असेल, थोडीशी सपोर्ट वगैरे लागतो. कसं की एखाद्या उठताना खुर्चीवरून उठणं, खुर्चीला दाबून उठणं वगैरे, या सगळ्या गोष्टी जरी असेल पण आपण ते करू शकत असेल तर त्याच्यासाठीची टक्केवारी धरली जाते 40 ते 50%. त्याच्यानंतर कोणाची तरी हेल्प, मदत लागणं, बट एबल टू वॉक विदाऊट, उठताना वगैरे हालचाल करतानाची मदत लागणं. पण तर या पॅरामीटर्समध्ये स्ट्रोकचे पॅरामीटर्स कसे ठरवायचे याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स इथं दिलेल्या आहेत. जर कुठलंही लक्षण नसेल तर त्याला नील म्हणायचं. जर समजा सिग्निफिकंट डिसॅबिलिटी सिम्पटम्स नसतील, म्हणजे असं दिव्यांगत्व आल्याचे लक्षण नसतील आणि सदरील दिव्यांग हा जर ऑल युज्युअल ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित करू शकत असेल तर त्याच्यासाठीची टक्केवारी जास्तीत जास्त 30% धरायची. छोटीशी डिसॅबिलिटी आहे, छोटंसं व्यंग आहे आणि त्याच्याबरोबर
अनेबल टू कॅरी ऑल प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीज असं आहे. आणि त्याचबरोबर बट एबल टू लुक आफ्टर ओन अफेअर्स विदाऊट असिस्टंट. कुठल्याही मदतीची गरज नसताना जर तो दिव्यांग स्वतःच्या सगळ्या गोष्टी हालचाली करू शकत असेल तर त्याला 40 ते 50% अशी टक्केवारी काउंट करायची. त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त इन्व्हॉल्वमेंट जर असेल ज्याच्यामध्ये की कुणाच तरी मदतीची गरज आहे. कशाला? समजा एखादा दिव्यांग जागी बसलेला आहे, त्याला उठायचं आहे, तर ते समजा खुर्चीला हात ठेवून टेबलात धरून किंवा एखाद्याच्या हाताला धरून उठतोय, पण चालण्यासाठी वगैरे कोणत्याही मदतीची गरज लागत नाही. अशा वेळेसचं दिव्यांगत्व जे असतं ते 51 ते 60% धरायचं. त्याच्यानंतर मॉडरेटपेक्षा जास्त आणि सिव्हिअरपेक्षा अतिपेक्षा कमी. तर याच्यातलं मॉडरेटली सिव्हिअर डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये काय होतं? अनेबल टू वॉक विदाऊट असिस्टंटच्या शिवाय आपण काम नाही करू शकत. आणि अनेबल टू अटेंड टू ओन बॉडीज नीड विदाऊट. आणि आपल्याला शरीराच्या ज्या काही हालचाली आहेत त्याच्यासाठी पण सहायकाची गरज पडते. अशा वेळेस दिव्यांग टक्केवारी हे 61 ते 80% येतं. आणि त्याचबरोबर बेड रिडन जे अंथरुणावर खेळलेले दिव्यांग आहेत, कॉन्टिनंट आहेत आणि रिक्वायर्ड म्हणजे कंटिन्यू कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ते स्वतः काही करू शकत नाहीत, त्यांना असिस्टंट किंवा नर्सिंगची गरज आहे, अशांना 80% धरलं जातं. याच्याचबरोबरचं दुसरे एक ऑदर क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसॅबिलिटीमध्ये एक तर पार्किन्सन डिसीज म्हणजे कंपवात म्हणजे काय होतं माहिती का? आपल्या स्नायूचं, ब्रेनचं आणि स्नायूचं जे कम्युनिकेशन आहे मसलचं, ते कम्युनिकेशन होत नाही. एक्झॅगरेटेड इम्पल्सेस जातात आणि त्याच्यामुळं काय होतं? हात पायाची मुवमेंट अशी होत राहते कंटिन्यू. साधं उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपण जर मंदिरात गेलो किंवा जुन्या मग आपल्या घरच्या आई वगैरे यांना जर पाहिलं वाती, तर त्या आई जशा वाती वळतात, कापसाच्या वाती, त्या टाईपची जी मुवमेंट आहे, त्या टाईपची मुवमेंट हाताची वगैरे पायाची होत राहते. बॅलन्स जातं, पुढं तोल गेल्यासारखा माणूस चालत राहतो. तर हे असं पार्किन्सनचं लक्षण असतं. त्याच्यासाठी पण नॉन डॉमिनंट लिंब आणि डॉमिनंट लिंब म्हणजे ज्या पहिल्यांदा आपण हाताबद्दल बोलतोय, नंतर पायाबद्दल बोलू. ज्या हाताचं मेन कार्य आहे, समजा मी राईट हँडेड पर्सन आहे तर माझा डॉमिनंट लिंब झाला उजवा, तर या हाताचा वर्क आणि त्यानुसारचं त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बट हॅज डिफिकल्टी विथ फाईन मुवमेंट्स कंट्रोल ऑफ द फिंगर्स. सगळ्यात पहिल्यांदा बोटाने जर फाईन मुवमेंट करायचे असतील तर त्याच्यामध्ये अडचण आहे, तर त्याच्यासाठी 20 आणि 30% असं पर्सेंटेज ठरलं जातं. बट लॅक फाईन मुवमेंट्स कंट्रोल ऑफ फिंगर्स. दुसरी गोष्ट येते कॅन ग्रॅब्स ऑर होल्ड ऑब्जेक्ट्स विथ डिफिकल्टी. एखादी गोष्ट जर उचलायची तर थोडीसा त्रास देऊन म्हणजे प्रॉपर उचलली जात नाही. आणि त्याच्याचबरोबर फाईन म्हणजे तुमच्या मुवमेंट्स कंट्रोल फिंगरचं नाही आहे. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट येते ओनली ॲज अ ग्रॉस असिस्ट इन बेसिक एडियल्स. तर मूळ जे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जर फारच जास्त बदल असेल, फारच जास्त अडचण असेल तर त्याच्यासाठीचे 40 ते 50%. आणि त्याच्यानंतर पुढचं इन्व्हॉलंटरी म्हणजे त्याच्यानंतरचं पुढचं येतं इंडिव्हिज्युअल कॅन नॉट यूज द इन्व्हॉल्व एक्स्ट्रीमिटी फॉर बेसिक एडियल्स. म्हणजे वापरूच शकत नाही हात, जो अफेक्ट झालेला हात आहे, तर त्याच्यासाठी जी टक्केवारी येते 50 ते 60%. त्याच प्रकारची टक्केवारी पायासाठी पण ठरवली जाते. आणि समजा जर असं झालं हात आणि पाय दोन्ही जर इन्व्हॉल्व आहेत तर हा जो फॉर्म्युला आहे, ज्या फॉर्म्युलाबद्दल आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो, हा फॉर्म्युला वापरून आपल्याला ते असर्टेन करता येतं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट येते, याच्याचमध्ये आपण मोटरमध्ये पाहिला आता सेन्सरीमध्ये संवेदना कॅरी करणारे नर्व फायबर्स. तर या सेन्सरीमध्ये मात्र याच्यामध्ये पण परत 3 दिलेले आहेत. ॲनेस्थेसिया म्हणजे काय म्हणायचं, बधीरपणा. हायपोएस्थेसिया म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. आणि पॅरास्थेसिया म्हणजे त्याच्यापेक्षा या सगळ्या गोष्टी म्हणजे बधीरपणा कसा आहे आणि त्याच्यानुसारचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि त्याच्यानुसार टक्केवारी कशी द्यायची याच्याबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट याच्यात आहे की समजा जर मोटर नर्व फायबर्स आणि सेन्सरी नर्व फायबर्स इन्व्हॉल्व झाल्यामुळे मोटर नर्व फायबर्स काम करत नसतील तर त्यामध्ये मग आपलं म्हणजे लघवीचं म्हणजे ब्लॅडर, तर त्याचे फंक्शन्स कसे आहेत ते म्हणजे लघवी होते नाही होते, गडबड करावी लागते, लघवी कंट्रोल होते, लघवी कंट्रोल होत नाही आहे किंवा बसल्याच लघवी होते, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पण 20% 50%पर्यंतची पर्सेंटेज ठरवलं जातं. आणि त्याच्यानंतर परत ब्लॅडर डिस्फंक्शनसाठी फ्रिक्वेंट आहे का
अर्जंट आहे का, म्हणजे अर्जन्सी किती आहे, उतावीळपणा कसा आहे आणि प्रिसिपिटेन्सी कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे सगळं ठरवलं जातं. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आणखीन एक आहे त्याच्यामध्ये क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये, तो आहे अटॅक्झिया. म्हणजे स्नायूंची पुअर कंट्रोल, स्नायूंचा कंट्रोल नाही. स्नायू काम करत आहेत पण त्यांना जे कंट्रोल करायला पाहिजे स्नायूंनी नेमकं कसं करायचं. जसं आपण चालताना पाहतोय, अल्कोहोल घेतलेला माणूस, दारू घेतलेला माणूस चालताना कसं वेडवाकडं चालतो, तशाच टाईपचं पाय ठेवताना लेवल न येणं, पाय ठेवताना वेडवाकडं चालणं आणि तोल गेल्यासारखं चालणं, अशा टाईपची जी गोष्ट आहे ते अटॅक्सियामध्ये येते. तर मित्रांनो, हा एक पुढचा प्रकार मी सहज साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मेडिकल फील्डमधली भाषा आहे त्याच्यामुळे काही गोष्टी समजून सांगताना थोडीशी अडचण येते, कारण आम्हाला ती इंग्रजीची सवय असते. तरी पण मी प्रयत्न करतो आणि अपेक्षा ठेवतो की आपल्याला ही सगळी माहिती उपयुक्त राहते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.